हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे दीप अमावस्या। दीप अमावस्या म्हणजे की आखाड महिन्यातील जी अमावस्या येते तिला दीप अमावस्या म्हणतात। या दिवशी सगळ्यांनी देवांच्या दिव्यांची पूजा करतात। जे आपल्या घरात जे काही दिवे असतील त्या दिव्यांची छान अशी पूजा करतात आणि मुलांचंही औक्षण करतात। तर छान असे मी कणकीचे दिवे केलेले, तर वेगळ्या पद्धतीनेच केलेले, छान असे कमळाच्या फुलाच्या आकाराचे मी दिवे केलेले, छान असे खूप सुंदर होतात आणि दिसायलाही खूप ॲक्टिव्ह दिसतात छान असे। तर या दीप अमावस्ये दिवशी छान असे आपल्या घरात काही जेवढे दिवे असतील ते दिव्यांची पूजा करतात आणि आपले कणकीचेही दिवे करतात आणि कणकीच्या दिव्यांनी आपल्या मुलांचंही औक्षण करतात। छान असतं आपल्या मुलांसाठी, मुलांच्या भवितव्यासाठी, मुलांच्या आयुष्यात छान असा प्रकाश पडू दे, त्यांचे बुद्ध्यांक वाढू दे, यासाठी छान असं मुलांची पण औक्षण करतात आणि देवाचीही छान अशी पूजा करतात आणि आपल्या घरात छान असे लखलखाट होऊ देत, उजेड पडू देत, असं छान असं दर्शन देवाचं मिळतं आपल्याला। त्यासाठी ही अमावस्या खूप छान अशी साजरा केली जाते। तर मी छान असे कणिक मळलेली, कणकेमध्ये थोडीशी हळद, थोडासा गूळ टाकलेला आणि छान असं कणिक मळून घेतलेलं आणि छान असे आपण जसे नैवेद्य करतो असे 2 नैवेद्य लाटून घेतलेले आणि त्या नैवेद्याचे मी चार भाग करून घेतले आणि असे कापण्या टाईपचे काप करून घेतले आणि एकावरती एक असे मांडून घेतले। छान असे एक लाईनमध्ये छान असे एकसारखे मांडून घ्यायचे। एकसारखे मांडून घेतल्यानंतर ते छान असे त्याचा रोल तयार करून घ्यायचा एकसारखा असा। खूप सुंदर होते आपलं हा कणकेचा दिवा, छान दिसतो। आपण रेग्युलर तर करतच असतो कणकेचा दिवा, पण हा अशा पद्धतीने केला तर खूप छान आणि ॲक्टिव्ह दिसतं आणि आपलं ताटही खूप छान दिसतं आणि मला आवड आहे अशी करायची म्हणून मी करत असते। चला म्हटलं आपल्याबरोबर छान असं सगळ्यांना दाखवावा की कणकेचा वेगळ्या पद्धतीचा दिवा आणि सेम कमळाच्या फुलाचा आकार येतो या फुलाला। तर छान असा मी रोल तयार करून घेतला आणि 2 आपले नैवेद्यासारखे नैवेद्य केलेले त्याचे, तर 2च असे दिवे तयार होतात ह्याच्यामध्ये छान असे। तर मला 5 दिवे करायचे होते, तर असे 2 दिवे मी करून घेतलेले छान असे। खूप छान दिसतात असे दिवे लावायला। आता जे काही आपले कडेचे जे पाकळ्या निघलेल्या त्या अशा छान अशा पांगून घ्यायच्या एक खूप सुंदर दिसतो हा दिवा। सगळ्या पाकळ्या अशा एका बाहेरच्या साईडला ओढून घ्यायच्या, बरोबर आपलं कमळाचं फूल तयार होतं। खूप सुंदर दिसतं दिसायलाही। तर मुलांचं पण मी औक्षण केलेलं, तर त्या औक्षणच्या ताटामध्ये मी छान असं सुपारी, तांदूळ, साखर, आणखीन आपलं सोन्याचं नाणं, 1 रुपयाचं नाणं, कापूस, असं छान असं हळदी कुंकू घेतलेलं आणि मुलांवरनं मी असं ओवाळून घेतलं। सगळे ज्या काही वस्तू आपल्या ताटात असतात त्या सगळ्या वस्तूंनी आपण 7 वेळा मुलांवरनं ओवाळून घ्याव्यात आणि नंतर पूर्ण ताटाने 7 वेळा औक्षण करावं। मुलांच्या भवितव्यासाठी छान असतं म्हणून मी त्यांची छान अशी पूजा केली। तर अशाच प्रकारे 2 माझे दिवे तयार झालेले आणि मला असेच 5 दिवे तयार करायचे होते, तर मी 5 पण दिवे तयार करून घेतले। हे असे 2 दिवे त्यांच्याकडे पाहावंसंच वाटत होतं, इतकं सुंदर ते दिसत होते। ॲक्च्युली हे दिवे पण मी पहिल्यांदाच केलेले आणि मला आवड असं वेगवेगळं काही दिसलं का तर ट्राय करून पाहायचं, तर मी ट्राय केलं तर खूप सुंदर असे दिवे झाले आणि मी असे 5 दिवे तयार केले आणि ताटामध्ये ठेवले। आपलं ताटही खूप छान दिसतं। तर मी ताट तयार करायला घेतलेलं, तर ताटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तयार केलेले दिवे घेतलेले आणि दिव्यामध्ये वात लावण्यासाठी मी छान असे त्याला मध्यभागी होल तयार करून घेतलेलं की जेणेकरून की आपली वात पण छान बसली पाहिजे त्यामध्ये तेल वगैरे। तर मुलांचं जेव्हा औक्षण करतो तेव्हा त्या दिव्यांमध्ये तेलच टाकावं आणि मी देवाची खूप छान अशी देवपूजा केलेली। सगळे दिवे मी लावून घेतलेले, तर देवाच्या दिव्यांमध्ये सगळे मी तुपाचे दिवे लावलेले आणि मुलांना जे ओवाळायचं होतं त्या दिव्यांमध्ये मी तेल टाकलेलं। तर छान असं मी देवाची पूजा केलेली, छान तुपाचे दिवे लावलेले, मी खूप सुंदर दिसत होतं। मी सकाळीच पूजा केलेली आणि संध्याकाळी एकदा पूजा केली, म्हणजे तूप वगैरे टाकून छान धूप वगैरे लावून छान असा मुलांनाही नमस्कार करायला लावला मी। तर खूप सुंदर वाटली पूजा ही मला आणि आपल्यालाही छान वाटतं असं काहीतरी वेगळं केल्यानंतर आणि मुलांनाही छान वाटतं। तर ही अमावस्या वर्षातून एकदाच येत असते, मग सगळ्यांनी अशी पूजा केल्यानंतर खूप छान वाटतं। घरातल्यांनीही छान अशी सगळ्यांनी दर्शन घेतलं, छान रांगोळी वगैरे काढून मी पूजा केलेली आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मुलांचंही औक्षण केलं।
मुलांना ओवाळण्यासाठी मी ताट रेडी केलेलं आणि दोघांनाही मी छान असं पाट्यावरती बसवलं आणि त्यांचं औक्षण केलं आणि दोघेही खूप छान असे बसले होते, छान असे हात जोडून बसलेले. तर आराध्याला खूप छान वाटलं. ती भैयाकडे पाहत होती आणि त्यांनी छान असं मला नाही का ओवाळून दिलं. नाहीतर आराध्या काही एका जागेवरती बसत नाही, पण बाप्पा आहे म्हणून मी तिला बसवलं. ती छान अशी हात जोडून बसलेली आणि तिने देवाच्याही खूप छान असं पाया पडलं, सगळ्यांच्या घरातल्यांच्याही पाया पडली आणि तिलाही खूप छान वाटलं. सगळीकडे दिव्यांचा प्रकाश पाहून ती देवापाशी जाऊन डोकं टेकून देवाला म्हणत असते की देवा मला खूप बुद्धी दे म्हणून. असं ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. आणि जे काही ओवाळल्यानंतर मुलांना मी ते ताट देवापाशी ठेवलं. ते ताट देवापाशी ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी आपण झाडाखाली वगैरे ते दिवे पक्ष्यांना वगैरे खाण्यासाठी ठेवावेत, छान असतं. मग ते रात्रभर असे तिथे दिवे लावलेले मी देवापाशी, तिथेच ते दिवे ठेवून दिले. असा होता आजचा दिवस, छान असा गेला. दीपपूजाही छान झाली, मुलांची पूजाही खूप छान झाली आणि अशी मी दीपामावश्याची पूजा केली आणि दीपपूजन केलं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.